तासगाव तालुक्यात मनेराजुरी बोरगाव रोडवर एका खासगी बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कोड्याच्या माळ परिसरात घडलेल्या या घटनेत काही क्षणातच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवानं या घटनेत जीवितहानी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नेमकी आग कशामुळे लागली याचा तपास राष्ट्रीय महामार्ग पोलिसांकडून सुरू आहे. तासगाव तालुक्यातील मनेराजुरी बोरगाव रोडवरील कोड्याच्या माळ परिसरात ही धक्कादायक घटना घडली. MH09 EM 8442 क्रमांकाची खाजगी बस मनेराजुरी बोरगाव मार्गावरून जात असताना अचानक बसला आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण बसला वेढा दिला. सदर बस उमेश घोडके यांच्या मालकीची असून बसचे चालक विशाल निळकंठस्वामी रा माधवनगर सांगली हे असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार बसच्या AC सर्किटमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून तपासानंतरच याबाबत अधिकृत माहिती समोर येणार आहे. आग इतकी भीषण होती की काही वेळातच बसचा मोठा भाग जळून खाक झाला आणि अखेर संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी करून घटनेची प्राथमिक माहिती घेतली. दरम्यान बसला आग लागल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. जळालेली बस पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. मात्र या भीषण आगीत सुदैवाने जीवितहानी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बसचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बसला आग नेमकी कोणत्या परिस्थितीत लागली, AC सर्किटमध्ये नेमका काय बिघाड झाला आणि आग लागल्यानंतर बसमध्ये कोणती परिस्थिती निर्माण झाली याचा तपास राष्ट्रीय महामार्ग पोलिसांकडून सुरू आहे. तपासाअंती या आगीचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.